पैंजण जरी सोन्याची जरी केली ना आपण, भले तुम्ही 20,000ची करा किंवा लाखाची करा, पण त्याची जागा पायातशी. आणि आपल्या डोक्यावरली टिकली ही 2 रुपयाची असू द्या, हो किती 2च रुपयाची असू द्या, पण त्याची किंमत आपल्या कपाळावरती आहे. म्हणजे कुणाची किंमत ही त्याच्या किमतीवरून नाही, तर त्याची किंमत त्याच्या अस्तित्वावरून ठरत असते बघा. म्हणून कितीही गरीब माणूस असू द्या किंवा श्रीमंत माणूस असू द्या, पण त्याला जर प्लॅटफॉर्म जर एकदा चांगला भेटला ना, त्याचे अस्तित्व आणि किंमत आपोआपच वाढत असते. म्हणून आपल्याला सोन्याच्या पैंजणावरून नाही राहायचं, आपल्याला टिकलीप्रमाणे 2 रुपयाचेच राहायचे, परंतु प्लॅटफॉर्म असे गाठायचे का त्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला कोणी कधी खाली उतरू शकणार नाही. तसंच मग आपण गरीब होत ना, मग आपल्याला प्लॅटफॉर्म असा गाठायचा आहे की तिथं बिझनेस जर केला ना, तर आपली किंमत ही वाढणारच आहे, तर कमी कधीही होणार नाही. मग तुम्ही विचार करा, तुम्हाला पैंजण व्हायचं आहे का टिकली व्हायचं आहे. माझ्या मते तुम्ही 2 रुपयाची टिकली जरी झालीत ना, त्याचं प्लॅटफॉर्म जर तुम्हाला असं जर भेटलं ना, तुमची किंमत आपोआप वाढणार आहे. म्हणून बिझनेस स्टार्टअप करा आणि सक्सेसफुल व्हा. कारण की बिझनेस एवढं, मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला का सांगते की बिझनेस एवढं पैसा आणि बिझनेस एवढं व्हॅल्यू तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात भेटणार नाही, ते हे क्षेत्रात भेटणार आहे. कारण ह्या क्षेत्रात पहिल्यापासून तुम्हाला स्ट्रगल तर मात्र करावंच लागणार आहे, मार्केटिंग करावं लागणार आहे, सगळं काही तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. पहिल्यापासून तुम्हाला स्वतःच झटावे लागणार आहे. पण नंतर तुम्हाला असा काही काळ येईल ना की तुम्हाला 1 रुपयाचं सुद्धा काम करायचं नाही आहे. तुम्ही आता टीमवर्क केली ना, तर तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही. फक्त आपल्या मराठी माणसाला कशाची आवश्यकता आहे? प्लॅटफॉर्मची. आपण मस्त कष्ट करतो, उद्योगधंदा मस्त करतो, शेतकरी पण भरपूर व्यवसाय करतात, परंतु त्यांना प्लॅटफॉर्म न भेटल्यामुळे आपली तरुणाई आज माग आहे. म्हणून आपल्या तरुणाईला फक्त प्लॅटफॉर्म देण्याचा सर्वांनी विचार करा की त्यांना जर हा प्लॅटफॉर्म जर भेटला, ते कुठं जाऊ शकतात. उद्योगधंदा करण्याची आणि स्ट्रगल करण्याची सगळ्या तरुणाईमध्ये धमक आणि ताकद असते, परंतु मेन त्यांचा प्रॉब्लेम काय होतो? प्लॅटफॉर्म जर त्यांना भेटलाच नाही, तर ते लगेच मागे वळतात आणि जॉबच्या दिशेने जातात. आता एक्झाम्पल देऊ का तुम्हाला? एक्सप्रेस आणि लोकल यामध्ये हाच फरक आहे. एक्सप्रेसला मध्ये कुठंही ती थांबत नाही. पुणे टू डायरेक्ट लोणावळा किंवा मुंबई हेच ठिकाणं का बरं तिला देत? कारण त्या ठिकाणाला तेवढं महत्त्व आहे. मधल्या ठिकाणाला महत्त्व आहे का? तेवढं अजिबात नाही. कारण की ती पुण्यातून सुटल्यानंतर लोणावळ्यालाच का थांबत असन? कारण की लोणावळा हे शहर आणि ते प्लॅटफॉर्म त्याची किंमत एवढी ना, म्हणून त्या गाडीला एवढी किंमत आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर प्लॅटफॉर्म जर चांगला भेटला ना, तर आपली तरुणाई नक्कीच पुढे जाऊ शकते. म्हणून सर्वांनी विचार करा आणि आपल्या तरुणाईला प्लॅटफॉर्म असा देण्याचा विचार करा ना, ते कधीही मागे आले नाही पाहिजेत. आणि त्यांच्याबरोबर त्यांनी इतरांना घेऊनसुद्धा बिझनेस स्टार्टअप केला पाहिजे. नक्की विचार करा.